नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. महाराष्ट्र व्हेज थाळीमध्ये आज आपण सणासुदीला ज्या पद्धतीने थाळी बनवली जाते किंवा छोट्याशा कार्यक्रमाला म्हणा किंवा घरी छोटीशी पार्टी असेल तर पार्टीला आपण ज्या पद्धतीने व्हेज थाळी बनवली जाते महाराष्ट्राच्या पद्धतीने, तशीच थाळी आज आपण इथे कमी वेळेमध्ये वेळेचं योग्य नियोजन करून इथे आज आपण महाराष्ट्र व्हेज थाळी बनवून घेणार आहे. आजच्या थाळीतला खास मेनू ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आवडीची अंगूर रसमलाई, छोले मसाला, मेथी डाळ तडका, जिरा राईस, त्यानंतर गाजराचा हलवा, कोशिंबीर, पुऱ्या, भजी हे सगळं पदार्थ आपण कमी वेळेत आणि वेळेचं योग्य नियोजन करून बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. वेळेचे योग्य नियोजन करून आपण सगळ्यात पहिलं इथे पुऱ्यांसाठी कणकीचं पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आणि 2 चमचे आपल्याला साखर यामध्ये घालायची. साखरेमुळे काय होतं, पुरी आपली तेलकट होत नाही आणि पुरी फुगते चांगली. दुसरी गोष्ट म्हणजे पुरीला कलरसुद्धा खूप छान येतो. थोडं थोडं पाणी घालून पुरीचं पीठ एकदम घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा. तुम्हाला जितका घट्ट मळता येईल तितका तो मळून घ्यायचा आणि 1 तासभर तरी तो आपल्याला इथे भिजायला ठेवायचा. त्यामुळे पीठ चांगलं भिजतं आणि पुरीसुद्धा चांगली मऊ येते. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ झाकून आपण साईडला ठेवूया आणि सगळ्यात पहिला आपण इथे गाजराचा हलवा बनवून घेणार आहे. हिवाळा चालू आहे आणि सीझन गाजराचा चालू असल्यामुळे आजच्या थाळीमध्ये अगदीच कमी वेळेमध्ये खवा किंवा दूध न वापरता आपण इथे गाजराचा हलवा बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो गाजरं किसून घेतलेली. किसून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आणि आपल्याकडे जे ड्रायफ्रूट असतात ते छोटे छोटे काप करून तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला मनुके सगळ्यात शेवटी घालायचे. जर सगळ्यात पहिलं मनुके घातले तर ते जळण्याची शक्यता जास्त असते. किसून घेतलेला गाजराचा किस आपल्याला यामध्ये घालायचा आणि अगदीच 5 मिनिटं आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं उडून जातं. 1 चमचा आपल्याला इथे वेलची पूड घालायची आणि 5 मिनिटं आपल्याला गाजराचा हलवा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा. परतून झाल्याच्या नंतर आपण इथे मलई घालणार आहे. इथे आज आपण दुधाचा किंवा खव्याचा वापर न करता साधारणतः ही मी अर्धा किलो मलई इथे घेतलेली. मलई जर आपल्या दुधाची जी साय असते तीच साय काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे तिला घट्टसरपणा येतो. साधारणतः अर्धा किलो मी इथे मलई घालून घेतलेली. मलई घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हलवा इथे हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटंभर आपल्याला तो इथे शिजून घ्यायचा. इथे आपण दूध किंवा पाणी न घातल्यामुळे त्यातलं पाणीसुद्धा कमी सुटतं. इथे तुम्ही बघू शकता हलवा आपला चांगला शिजला गेलेला आहे. पाणीसुद्धा आपलं त्यातलं कमी झालेलं आहे. परत एकदा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं पाणी इथे आपल्याला सुकून घ्यायचं. बऱ्यापैकी आपलं पाणी इथे सुकलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साखर यामध्ये घालायची. हलवा आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. साखर घातली की गोडाचा पदार्थ असल्यामुळे चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे गोड पदार्थाची चव जी असते ती आणखी वाढते. तर इथे तुम्ही बघू शकता साखर आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर घालून आपल्याला हलवून घ्यायचं. साखर वितळल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा त्यावरती झाकण ठेवायचं आणि मात्र इथे आपल्याला हलवा पूर्ण सुक्का करून घ्यायचा आहे. साधारणतः मिडियम गॅसवरती ठेवायचा. अधनंमधनं हलवा हलवत राहायचा, म्हणजे आपल्याला करपत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित तो कोरडा झालेला आहे, मस्त असा तुपाट झालेला आहे आणि अगदी खव्यासारखा मऊ लुसलुशीत आपला हलवा इथे बनून तयार झालेला आहे. हलवा आपला बनून तयार झाला की त्यानंतर आपण गोडाच्या पदार्थामध्ये सगळ्यांच्या आवडीची अंगूर रसमलाई इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी 2 लिटर दूध मी इथे पनीर पाडण्यासाठी फाडायला ठेवले आणि 2 लिटर दूध आपल्याला बासुंदी इथे बनवून घ्यायची. तर इथे मी दुधाला उकळी आली की मग आपल्याला उकळत्या दुधामध्ये व्हिनेगर घालायचं आणि दूध इथे आपल्याला फोडून घ्यायचं. तर इथे व्हिनेगर घातल्याच्या नंतर साधारणतः 2 मिनिटांमध्ये आपलं पनीर इथे फोडून तयार झालेलं आहे. पनीर आपल्याला फोडून झालं की त्यानंतर आपल्याला चाळणीने पनीर पूर्ण काढून घ्यायचं आणि दुसऱ्या थंड पाण्यामध्ये आपल्याला पनीर इथे 2 वेळा धुवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं,
पनीरमधला जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि बासुंदीमध्ये आपण अंगूर टाकल्याच्या नंतरनं आपली बासुंदी फुटण्याची शक्यता अजिबात नसते. तर 2 पाण्याने मी इथे पनीर चांगलं धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला एक कॉटनचा पांढरा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती गाळणीने आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आणि कपड्यावरती घालून आपल्याला पूर्ण पाणी त्यामधलं काढून घ्यायचं. जास्तही पाणी काढायचं नाही, थोडंसं आपल्याला ओलसरपणा ठेवायचा. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण पनीरमधलं पाणी इथे पिळून घेतलेले. पाणी पिळून घेतल्याच्या नंतरनं जसं आपण पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पनीर इथे फोडून घ्यायचं. हाताचा जोर लावून आपल्याला पनीर चांगला मऊसूद असं सॉफ्ट आपल्याला त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे पनीर पूर्ण फोडून घेतलेलं आहे. जरासं हाताने चांगलं रगडायचं म्हणजे पनीर व्यवस्थित फुटलं जातं आणि जसं आपण पिठाचा गोळा मळतो अगदी त्याच पद्धतीने पनीर आपल्याला इथे मळून घ्यायचं. मळून घेतल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकता पनीर आपण चांगलं सॉफ्ट असं मळून घेतलं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला छोटे छोटे अंगूर इथे बनवून घ्यायचे. अंगूर जर आपले बनवताना फुटत असेल तर परत एकदा जोर लावून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं पनीर आणि मग अंगूर बनवायचे. आणि त्याही नंतर जर अंगूर तुम्ही साखरेच्या पाण्यामध्ये घातलं आणि फुटले तर त्यामध्ये तुम्ही थोडासा 1 चमच्याभर छोटासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर आपल्याला 1 चमच्याभर त्यामध्ये घालून अंगूर आपल्याला इथे बनवून घ्यायचे. बासुंदीचं दूध आपलं आटलेलं आहे, त्यामध्ये इथे आपण काजूची पेस्ट करून घेतलेली, ती काजूची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची. ड्रायफ्रूट घालायचे, सुंठ पावडर आणि विलायची पावडर आपल्याला 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचा. आणि आपल्याला किती गोड पाहिजे बासुंदी त्यानुसार आपल्याला त्यामध्ये साखर घालायची. अंगूरसुद्धा आपल्या इथे बनवून तयार झालेले तुम्ही इथे बघू शकता, अजिबात फुटलेले नाही. साखरेचं पाणी मी इथे बनवून घेतलेले. एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी साखर घालायची आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतरनं उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 1 अंगूर घालून बघायचं. पाण्यामध्ये जर अंगूर आपलं फुटलं नाही तर बाकीचे सगळे अंगूर आपल्याला यामध्ये घालून झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटंभर आपल्याला हे अंगूर इथे शिजून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता वरती आलेले अंगूर आपले, म्हणजे आपले अंगूर जे आहे तो बेस पूर्ण परफेक्ट बनलेला आहे. 5 मिनिटं झालेले तुम्ही इथे बघू शकता अंगूर शिजले गेलेले आणि अंगूरची साईज जी आहे ती डबल वाढलेली आहे. बासुंदी आपली इथे तयार झालेली आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला बासुंदी काढून घ्यायची आणि त्यानंतरनं साखरेच्या पाण्यातलं अंगूर आपल्याला अलगद असे झाऱ्याने म्हणा किंवा चमच्याने तुम्ही किंवा पाणी काढून हाताने 1 उचलून तुम्ही इथे बासुंदीमध्ये अंगूर आपल्याला यामध्ये घालायचे. थोडेसे आपण अर्धी बासुंदी यामध्ये घातलेले आणि पूर्ण अंगूर घातल्याच्या नंतरनं वरनं आपण राहिलेली बासुंदी ओतणार आहे आणि त्यानंतरनं नॉर्मल अशी झाली की आपल्याला थंड करायला ठेवायची. बासुंदी आपली तयार झाल्याच्या नंतरनं आपण इथे छोले मसाला बनवून घेणार आहे. इथे मी छोले भिजवून घेतलेले पहिलेच. छोले नेहमी रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे चांगले भिजले जातात. त्यामध्ये आपल्याला तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे आणि इलायची घालून शिजवून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, बेडगी मिरची, पांढरे तीळ, खसखस आणि कोथिंबीर मी इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतलेले. खसखस, तीळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. बेडगी मिरची आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि आलं, लसूण आपल्याला यामध्ये घालायचा. कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची. 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आणि थोडंसं आपल्याला 1 पळीभर पाणी घालायचं यामध्ये आणि अर्धा चमच्याभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हा मसाला ग्रेव्हीसाठी शिजवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, ग्रेव्ही पटकनी तेलामध्ये परतली जाते, तेल सोडते पटकनी आणि कांद्यातलं टोमॅटोमधलं जे पाणी असतं ते सुद्धा सुकलं जातं. तर इथे आपण परतून घेतलेलं आहे. थंड झाले की बारीक अशी आपल्याला आता हे तमालपत्र, विलायची, दालचिनी हे आपण जे छोलेमध्ये शिजायला लावलं होतं त्यामधलं काढून मी मसाल्यामध्ये वाटून घेणार आहे. तर इथे आपल्याला ग्रेव्ही चांगली बारीक पेस्ट आपल्याला इथे ग्रेव्हीची करून घ्यायची आहे. ग्रेव्हीची आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर
कढईमध्ये आपल्याला तेल मात्र भरपूर घालायचं. खडा मसाला त्यामध्ये घालायचा. जिरी मोहरीचा तडका द्यायचा. 2 मिनटं आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालायची. गॅस बंद केला आहे मी आणि लाल तिखट मी सगळ्यात पहिले 1 चमचा घातलेला आहे आणि मग ग्रेव्ही पटकन ओतायची. पण ह्या स्टेजला गॅस बंद ठेवायचा म्हणजे आपलं लाल तिखट जळलं जात नाही. असं केल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या ग्रेव्हीला कलर असतो ना तो खूप छान येतो. त्यानंतर हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, लाल तिखट मी परत थोडंसं घातलेलं आहे. खडा मसाला घातलेला आहे. धने पावडर आणि गरम मसाला घालायचा. 1 चमचाभर आपल्याला यामध्ये घालायचं आहे छोले मसाला. व्यवस्थित हलवून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शिजवलेले छोले घालायचे. थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं. कोथिंबीर घालायची आणि चांगली उकळी येऊन द्यायची छोलेला. तर तुम्ही इथे बघू शकता छान कलर आलेला आहे आणि एकदम हॉटेलमध्ये जसे आपल्याला छोले बनवले जातात अगदी त्याच पद्धतीने आपल्या इथे छोले बनवून तयार झालेले. छोल्याची भाजी आपली बनवून तयार झाली की आपण इथे मेथी डाळ तडका बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे मुगाची आणि तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे. मेथी बारीक अशी चिरून घेतलेली. धुवून सुकून मेथी बारीक चिरायची. लसूण ठेचून घेतला आहे. आलं उभं चिरून घेतलेलं आहे. टोमॅटो, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा आणि कोथिंबीर मी हे बारीक चिरून घेतलेलं आहे. 2 चमचे आपल्याला तेल घालायचं. जिरी मोहरीचा तडका द्यायचा. हिरव्या मिरच्या आपल्याला त्यामध्ये घालायचा. लसूण, आलं आपल्याला त्यामध्ये घालायचं. हलकंसं आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये तळून म्हणजेच आपल्याला परतून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा. हलकासा कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं. थोडंसं मीठ घालायचं. त्यामुळे काय होतं, तेलामध्ये टोमॅटो पटकन शिजला जातो. त्यानंतर बारीक चिरलेली 2 वाट्या मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची, कारण आपण इथे मेथी डाळ तडका बनवतोय. मेथी घातल्याच्या नंतर 2 मिनटं परतून घ्यायची. हळद, हिंग आपल्याला घालायचं त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची. शिजवलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. डाळ आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. कोथिंबीर बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये घालायची. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि खळखळून अशी आपल्याला वरणाला इथे उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपण इथे तडका बनवून घेणार आहे डाळीसाठी. उकळी आलेली साईडला एका भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आणि इथे आपल्याला तडका बनवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला 2 चमचे तूप घालायचं. जिरी घालायची. बेडगी मिरची आपल्याला यामध्ये घालायची. ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा. हिंग घालायचं आणि साईडला घेऊन आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. लाल तिखट घातल्याच्या नंतर तो तडका आपल्याला डाळीवरती घालून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला मेथी डाळ तडका इथे बनवून तयार झालेला आहे. डाळ तडका आपला बनवून झाल्याच्या नंतर आपण इथे बनवून घेणार आहे जिरा राईस आपण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचाभर तूप घातलेले. खडा मसाला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आणि पाणी आपल्याला यामध्ये उकळायला ठेवायचं. 2 वाट्या मी इथे कोलमचा तांदूळ पहिलंच धुवून घेतलेले. तडका शिजायला घालायच्या अगोदर तांदूळ धुवून थोडंसं पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवायचं. त्यानंतर लिंबू आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालायचं. 2 चमचे लिंबू घातलेले आणि 2 चमचे मीठ घातलेले आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा. लिंबामुळे भात पांढरं शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत होतो. पाण्याला उकळी आली की धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला त्यामध्ये घालायचं आणि पाण्याला इथे भाताला उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवरती साधारणतः 5 मिनिटंभर भात इथे आपल्याला शिजून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेले आणि भात आपला व्यवस्थित आतनं मधनं चेक करायचा किती शिजलाय किंवा नाही.
त्यानंतर ना परत थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं आपल्याला परत भात इथे वाफेवरती शिजवून घ्यायचा. एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये भात आपल्याला वेळून घ्यायचा आणि त्यानंतर ना भात आपल्याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचा आणि थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला याला जिरीचा तडका देऊन घ्यायचा. तर तुम्ही ते बघू शकता, हे पाणी जे निघाले ते तुम्ही पिऊ पण शकता. थोड्या वेळाने आपला भात थंड झालेला आहे, मोकळा सुटसुटीत असा हाताने करून घ्यायचा. तडका देण्यासाठी जिरे आपल्याला इथे भरपूर लागणार आहे. हिंग घेतला आहे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपल्याला घालायचे तेल किंवा तूप, तुम्ही काहीही वापरू शकता. 4 चमचे मी इथे तेल घातलेले. जिरी आपल्याला अर्धी वाटी यामध्ये घालायची आणि जिरी फुलल्याच्या नंतर ना हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालायचा. त्यानंतर ना हिंग घालायचा आणि भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर ना मोकळा सुटसुटीत केलेला भात आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि हलकासा आपल्याला तो इथे परतून घ्यायचा. आता ह्या स्टेजला भात जास्त हलवायचा नाही, नाहीतर भात इथे तुटला जातो, कारण भात आपला थोडासा गरम असल्यामुळे तो तुटतो. तर इथे व्यवस्थित आपण इथे हलवून घेतलेले. अशा पद्धतीने आपला इथे जिरा राईससुद्धा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. नंतर ना वरनं हिरवी कोथिंबीर घालायची. जिरा राईस बनवून तयार झाल्याच्या नंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे कोशिंबीर. त्यासाठी 1 वाटी मी गाजर घेतलेले, काकडी 1 वाटी घेतलेली आहे, 1 वाटी टोमॅटो चिरून घेतलेले आहे, 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू आपल्याला इथे लागणार आहे. हे सगळं आपल्याला इथे एकत्र करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता, गाजर आणि काकडी मात्र आपल्याला पिळून घ्यायची, त्यातला पूर्ण रस आपल्याला इथे काढून घ्यायचा, म्हणजे कोशिंबीर जास्त वल्ली किंवा पाणी सुटत नाही त्याला. आणि टोमॅटोच्या आतमधल्या ज्या बिया असतात त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा वलसर भाग, म्हणजे पाणी किंवा वलसर होत नाही. वरून आपल्याला लिंबू, त्यानंतर ना जिरी पूड आपल्याला घालायची, धनेपूड, काळं मीठ आपल्याला घालायचं, साधं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि 2-3 चमचे साखर घालून आपल्याला हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला कोशिंबीरला तडका बनवून घ्यायचा आहे. तर तडक्यासाठी आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल, जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कढीपत्ता आपल्याला घालायचा. गॅस इथे आपल्याला बंद करायचा, म्हणजे जळला जात नाही. आणि हिंग घालून आपल्याला हा तडका कोशिंबीरवरती घालायचा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं घट्टसर असं दही आपल्याला घालायचं. दह्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही. इथे घट्टसर तुम्ही बघू शकता, घट्टसर असं दही घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित दही आपल्याला कोशिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना कोशिंबीर आपल्याला लगेच फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे काय होतं, कोशिंबीरला पाणी सुटत नाही आणि ती थंडसुद्धा राहते. तर कोशिंबीर बनवून झालेली आहे. त्यानंतर ना आपण घेणार आहे भजी, इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं 1 वाटी, थोडीशी हळद, हिंग, ओवा आपल्याला थोडासा घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं लाल तिखट घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे पीठ कलून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघता, पीठ आपलं चमच्याने खलवा किंवा हाताने खलवा, पण थोडं थोडं पाणी घालून असं एकदम पीठ आपल्याला स्मूथ असं खलून घेतलेले. त्यानंतर 2 बटाटे घेतलेले, साल काढून पाण्यामध्ये बटाटे थोड्या वेळ ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या चिकली पाडून घ्यायची. पातळ अशी आपल्याला याची चिकली काढून धुवून घ्यायचं पाण्यातून आणि त्यानंतर थोडा वेळ बटाटे आपल्याला चिकल्या बटाट्याच्या पाण्यामध्येच ठेवायच्या, म्हणजे आणि त्यानंतर पाण्यातून काढून आपल्याला त्या सुकवून घ्यायच्या आणि मग भजी आपल्याला इथे तळून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण इथे बटाट्याची भजी बनवून घेतोय. भजी तळताना गॅस मात्र तेलाची हाय जरासा जास्त ठेवायची, त्यामुळे भजी चांगली टम फुगली जातात आणि त्यानंतर आपल्याला
गॅस बारीक करून बारीक गॅसवरती छान अशी कुरकुरीत आपल्याला बटाटा भजी इथे तळून घ्यायची. अशा पद्धतीने आपली भजी इथे तळून झालेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घ्यायच्या आहे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. सगळी तयारी झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पळपाटाला तेल लावून पुऱ्यांचं पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही छोटे छोटे गोळी बनवून पुरी इथे लाटून घेऊ शकता किंवा चपाती लाटून तुम्ही इथे पुरी एखाद्या वाटीच्या साहाय्याने पुरी इथे कट करून घेऊ शकता. पुरी लाटताना शक्यतो जास्त पातळ अजिबात लाटायचं नाही किंवा जास्त जाडसुद्धा नाही. तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जास्त जाड जरासा लाटून घ्यायची. पिठीचा वापर मात्र कमी करायचा म्हणजे तेल खराब होत नाही किंवा कोरडी कोरडी आपली पुरीसुद्धा होत नाही. तर इथे आपण चपाती लाटून घेतलेली मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मी इथे पुऱ्या कट करून घ्यायच्या. अशा वाटीने कट केल्यामुळे सगळ्या पुऱ्यांचा आकार एकसारखा असतो. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पुरी आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला इथे पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा टम फुगलेल्या आहे पुऱ्या. तेलकट नाही किंवा फुटत नाही आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. या सोनेरी कलरवरती पुऱ्या इथे चांगल्या तळून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. आता पुऱ्या इथे आपल्याला जशा पाहिजे तशा तळून घेतल्या तर गरमागरम पुऱ्या खूप छान लागतात. तर इथे आपण जशा पाहिजे तशाच इथे आपण पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या छान तळल्या गेलेल्या आहे आणि तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहे. तर आपण इथे घेणार आहे महाराष्ट्रीयन व्हेज थाळी. सगळ्यात पहिला आपण जिरा राईस ठेवून घेतला. मेथी डाळ तडका इथे ठेवलेला आहे. छोले मसाला, अंगूर रसमलाई, गाजराचा हलवा, कोशिंबीर, गरमागरम अशा टम फुगलेल्या पुऱ्या, तोंडी लावायला मस्त अशी कुरकुरीत केलेली बटाट्याची भजी आणि पापड आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे लोणचं. अशा पद्धतीने आपली महाराष्ट्र दर्शन व्हेज सणासुदीला किंवा छोट्याशा पार्टीमध्ये केले जाणारे वेळेचं योग्य नियोजन साधून इथे आपण थाळी बनवून घेतलेली. कशी वाटली नक्की